नमस्कार, मी तन्मय टिल्लू. कौल 24चा रणसंग्राम लोकसभेचा या विशेष कार्यक्रमात मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. लोकसभा निवडणूक आता अगदी दृष्टीपथात आलेली आहे आणि अशात सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेत, तयारीला लागलेत. प्रत्येकजण आपला उमेदवार कसा जिंकून येईल याच्या तयारीसाठी लागलेला पाहायला मिळतोय. अगदी बोटावर मोजणे इतके दिवस आता शिल्लक राहिलेले आहेत ते लोकसभा निवडणुकीसाठी. आणि म्हणूनच लोकांना काय वाटतं, जनतेचा कौल काय आहे, लोकांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या आहेत का, गेल्या 5 वर्षात काय चित्र होतं, हेच जाणून घेण्यासाठी झी 24 तास घेऊन आलाय कौल 24चा हा विशेष कार्यक्रम. आणि आज कौल 24चा प्रवास हा पालघरमधनं सुरू होतोय. पालघरमध्ये काय चित्र आहे, इथल्या मतदारांना काय वाटतं, इथले स्थानिक जे पदाधिकारी आहेत पक्षांचे त्यांची काय मतं आहेत, त्यांचा अजेंडा काय आहे आणि स्थानिकांचा कौल कोणाला असणार आहे, त्या सगळ्यावरतीच चर्चा करणार आहोत. थेट जाऊयात मैदानामध्ये. पालघरच्या मैदानात नेमकं काय घडतंय, चला माझ्यासोबत. आपण आलेलो आहोत पालघरमध्ये आणि आपण बघतोय की सर्वपक्षीय नेते पदाधिकारी माझ्यासोबत आहेत आणि इथे जमलेले आहेत. त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे कौल 24चा काय असणार आहे, त्यांना काय वाटतंय, कोणी कोणी किती कामं केलेली आहेत, काय रिझल्ट्स आलेले आहेत त्याचे आणि काय काम बाकी आहे, सगळंच जाणून घेऊयात. माझ्यासोबत सत्ताधारी पक्ष देखील आहेत, विरोधी पक्ष देखील आहेत. सुरुवात करणार आहोत भाजपचे पदाधिकारी आहेत माझ्यासोबत, त्यांच्याकडनं. सध्या अगदी थोडे दिवस शिल्लक राहिलेले आहेत लोकसभा निवडणुकांसाठी. कशी तयारी सुरू आहे? आता भारतीय जनता पार्टी पालघर जिल्ह्यामध्ये तर अतिशय चांगल्या प्रकारे कामं करत आहे. आज पालघर जिल्ह्यात एक मोठं सुसज्ज हॉस्पिटल आज आपल्या पालघर जिल्ह्याला मिळत आहे 200 खाटाचं. त्याच्यानंतर बडोदा हायवे जातो आहे तो आपल्याकडे तयार होतो आहे. बुलेट ट्रेन आपल्याकडनं जाते. सर्व पालघर जिल्ह्यातील सर्व रोड आज चांगल्या सुस्थितीत आहेत, चांगल्या बनत आहेत, अजून कामं चालू आहेत बरीच. आणि अशा प्रत्येक योजना पण आपल्या ज्या भारतीय जनता पार्टी पूर्ण राबवत आहेत. आणि मोदीजींनी एवढ्या योजना दिल्या आहेत की आज आम्हाला प्रत्येक घराघरामध्ये ते योजनेचा प्रत्येकाने लाभ घेतलेला आहे त्यांचा. अगदी, पण उमेदवार अजून जाहीर झालेला नाही. तुम्हाला वाटतं पालघरची जागा भाजपलाच मिळेल? हो, आम्ही तर आमचे प्रयत्न करणार आणि भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार असेल. अगदी, शिवसेना देखील आहे, महायुतीचाच भाग असलेली शिवसेना आपल्यासोबत आहे. उमेदवार भाजपचाच असेल असं भाजपचं म्हणणं आहे. बघा, सध्याचे जे खासदार आहेत हे शिवसेनेचे खासदार आहेत, कावीस साहेब. आणि उमेदवार कोणाच्यापेक्षा महायुतीचा उमेदवार असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मला खात्री आहे की उमेदवार हा शिवसेनेचा सध्या असल्यामुळे त्यांना उमेदवारी मिळेल. आणि जो काय महायुतीचा निर्णय असेल तो आम्ही सर्व कार्यकर्ते त्याचं पालन नक्कीच करू. भाजपचा उमेदवार असला तरी? बघा, महायुती म्हटल्यानंतर शिवसेना कारण भाजपा काय, एकाच नाण्याचे 2 पैलू आहेत. विकासाच्या मार्गावर आणि नेणारं सरकार आणि नेणारे खासदार आपल्याला हवे आहेत. त्यामुळे महायुतीचा उमेदवार जो कोणी असेल, जो पक्ष देईल, तर त्या आदेशाची अंमलबजावणी 100% होईल. नक्कीच. तर विरोधी असलेल्या शिवसेनेला काय वाटतं? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत, काय म्हणणं? उमेदवार तर महाविकास आघाडीचा हा पूर्ण उमेदवार आमच्या सर्व महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी आम्ही इथे शुभेच्छा आधी देतो आहे पालघर जिल्ह्यामध्ये. मला असं वाटतं की पालघर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच जे आता म्हणतात की BJPचे खासदार आहेत हे शिवसेनेतूनच आले होते. त्यामुळे BJPने यावेळेला आम्हालाही असं कळलेलं आहे की BJP स्वतःचा कॅन्डिडेट देणार आहे. स्वतः BJP स्वतःच पक्ष म्हणून, महायुती म्हणून नाही अशी चर्चा आहे. तर त्यांनी ते ठरवतील. पण आमचा जो कॅन्डिडेट असेल हा महाविकास आघाडीचा कॅन्डिडेट आहे आणि तो 1-2 दिवसात ठरेल. आणि त्याची चर्चा माननीय उद्धवसाहेब व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सर्वांनी केलेले आहेत. कारण की प्रत्येकाला कामाचा एक चांगला अनुभव आणि कौशल्य आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार हा पालघर जिल्ह्यात 100% निवडून येईल अशीच परिस्थिती सध्याची आहे. अगदी, काँग्रेसचे देखील पदाधिकारी आपल्यासोबत आहेत. मला सांगा की महाविकास आघाडीचा उमेदवार असेल पण तो शिवसेनेचा असेल की काँग्रेसचा असेल? महाविकास आघाडीमध्ये जे काय सहयोगी पक्ष आहेत सर्वांनी आपापल्या परीने मागणी केलेली आहे. परंतु महाविकास आघाडीचा जो निर्णय होईल त्या निर्णयाची आमच्या महाविकास आघाडीचे सगळे पक्ष त्याच्यात बरोबर राहतील आणि एकजुटीने त्यांचं काम करतील. बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत आणि बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी नेहमीच बहुजन विकास आघाडीच पालघरच्या राजकारणात एक वेगळी भूमिका निभावताना आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांचं काय मत आहे जाणून घेणार आहोत. कशी तयारी सुरू आहे? जिल्ह्यातल्या 6 आमदारांपैकी 3 आमदार बहुजन विकास आघाडी. ठीक आहे, एक मोठी महानगरपालिका बहुजन विकास आघाडी. काय वाटतं तुम्हाला, कशी असेल आमची तयारी? 60% वोटर वसई विरार महानगरपालिका,
1.5 लाखाचा आमचा लीड असतो. बाकी सगळे आमदार कोणाचे काय लीडने आहेत तुम्ही त्यांना विचारू शकता. मग तुम्हाला कल्पना करायला हवी की आमची तयारी कशी असेल. आमचा कॅन्डिडेट असणारच, लढणारच आहोत आणि जिंकणारही आहोत. त्यात काय दुमत असेल तर बोलूया आपण त्याच्यावर. नक्कीच वाढवण बंदर होऊ घातलेलं आहे. बहुजनची काय विचार लोकांच्या मतांच्या जोडीला आम्ही राहणार आहोत. विकास कोणाला नको आहे? विकास असायलाच पाहिजे, पण लोकांच्या अधिकारांवर पायदाबणी करून काय विकास येत असेल तर ते नको. पण तो पुढचा प्रश्न आहे. आता सध्या इलेक्शनची तयारी आपली भरपूर आहे. पुढचं बोलूया. अगदी बहुजनचं म्हणणं स्पष्ट आहे, पण मुळात भाजप नेहमी विकासाचं राजकारण करत आलेली आहे आणि खासदार म्हणजे लोकसभेचं इलेक्शन म्हटलं की भाजपचं पारडं जड असल्याचं पाहायला मिळालं. मग ते अगदी 2019ची निवडणुका असेल. कशी तयारी आहे? आज पालघरमध्ये जी मोदीजींनी जे हे केलेलं आहे तयारीची, आमची वरच्या पातळीनी वरपासून ते खालपर्यंत जी योजना आणि जे आमच्या विकासाच्या मुद्द्यावरतीच आम्ही आज पालघर जिल्ह्यामध्ये लढणार आहोत. आणि आमचे जो पण उमेदवार असेल त्याला आम्ही पूर्ण आमच्या महायुतीचे जे सहकारी आहेत ते सगळे एकसाथ लढणार. अगदी थेट काँग्रेसकडे जाणार आहोत. मला सांगा, जिल्ह्यामध्ये अजूनही आदिवासी पट्टा आहे आणि तिथे विकास फार खुंटलेला पाहायला मिळतो किंवा तिथे झालेला नाही असं विरोधकांचं सातत्यानं म्हणणं असतं. आगामी काळात तो होईल? जे आता BJPचे प्रतिनिधी सांगतात का हा विकास दिसतोय कुठे? हा विकास एका बाजूने भकास करायला निघालेला विकास आहे. वाढवण बंदर लादलं जात आहे. बुलेट ट्रेनचं शेतकऱ्यांची गळचिपी झालेली, त्यांना त्यांचा मोबदला मिळत नाही, त्याच्याकडे स्पष्ट भूमिका नाहीत. विविध योजना आहेत त्या त्यांच्या अपयशी ठरलेल्या आहेत. विकासच्या नावाने फक्त बोलतात विकास, पण ह्या तालुक्याचा आणि ह्या जिल्ह्याचा, पालघर जिल्ह्याचा विकास कोसोदूर आहे. आदिवासी बांधवांवर होत असलेले अत्याचार आपण बघताय नेहमी. मणिपूरची घटना असेल किंवा काय असेल, तर ह्याच्याबद्दल BJPने विकासाचा मुद्दाच बोलू नये. हे फक्त लोकशाही भांडवलशाहीचा रे. काय एक मिनिट काय साधू हत्याकांड झालं ह्यांच्याच वेळेला झालेलं आहे. पहिलं विचारा, नंतर आम्हाला प्रश्न विचारा. नक्की काँग्रेसचं उत्तर अपेक्षित. विषय असा आहे की लोकसभा आता निवडणुका आता लवकरच लागणार आहेत आणि सत्ताधारी पक्षांना वाटतं की आमचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून आला पाहिजे आणि म्हणून ते म्हणतात की आमच्या बऱ्यापैकी तयारी आहे. त्यांचं म्हणणं आहे की पालघर जिल्ह्यामध्ये आम्ही फार मोठा विकास गाठण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु तुम्हीच त्यांना विचारू शकता विकास कुठे आहे. आज आदिवासी पट्ट्यांमध्ये जी व्यवस्था आहे, 1983ला एकात्मिक आदिवासी विकास महामंडळाची स्थापना झाली. आज मोठ्या प्रमाणात आदिवासी स्थलांतर होत आहे. 2014 नंतर हे म्हणतात की अच्छे दिन येणार आहेत, चांगले दिवस येणार आहेत, सगळ्यांना हाताला रोजीरोटी मिळणार आहेत. आज 70% आदिवासी समाज हा जव्हार मोखाड्यामधून रोजगारासाठी इतर प्रांतांमध्ये जात आहे, इतर जिल्ह्यांमध्ये जात आहे आणि हे विकासाची गोष्ट करतात. तुम्ही उज्ज्वला गॅस योजना बघा, त्याचे सबसिडी बंद पडलेली आहे. तुम्ही जनधन योजनेच्या मार्फत तुम्ही अकाउंटमध्ये पैसे गरीब लोकांना जमा करायला लावले. दिलं का त्यांना? 1 रुपया तरी त्यांच्या नावावर आलं का? हे दिलतात फक्त ह्यांनाच माहिती आहे, बाकी जनतेला माहीत नाही, इथला बहुजन समाजाला माहीत नाही आहे. वाढवण बंदराचा विषय आहे. वाढवण बंदराचा विषय तुम्ही काय लोकांच्या गळ्यावर पाय ठेवून लादणार का? विकास कसा लादायला पाहिजे? हो, मुद्दा जो आहे ना ते बोलायला द्या. तुम्ही बोलण्याची क्षमता तर ठेवा. आम्ही काय म्हणतो ते तर ऐका. सर, वाढवण बंदराचा प्रश्न आहे. तुम्ही 5000 एकरमध्ये 5 किलोमीटर नंतर 5000 एकरमध्ये मातीचा भराव टाकणार. तुम्हाला माहिती आहे का वाढवण बंदरची परिस्थिती अशी आहे की तिथे जे बीज फल उत्पादन होतं माशांचं, ते एकमेव ठिकाण आहे आणि तिथे झाल्यानंतर संपूर्ण आशिया खंडामध्ये डिस्ट्रीब्यूट होतं. जर त्या ठिकाणी अशा पद्धतीचं भराव करण्यात आली तर मला सांगा किती मोठं इथला जो भूमिपुत्र आहे, इथला मच्छीमार बांधव आहे, इथला कष्टकरी जनता आहे, मजूर आहे, कामगार आहे, शेतकरी आहे, सगळे देशोधडीला लागणार आहेत. हे विकासाच्या नावाने नक्की विकास कोणाचा साधत आहेत? विकासाच्या नावाने नक्की कोणाचा विकास सुरू आहे? काँग्रेसचा थेट प्रश्न आहे भाजपला. वाढवण बंदर आणि मुरबे बंदराबद्दल त्यांनी सांगितलं. माननीय देवेंद्रजींनी आणि आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की कुठलाही प्रकल्प आहे तो स्थानिकांचा विरोध किंवा स्थानिकांवर जबरदस्ती करून केला जाणार नाही. स्थानिकांना विश्वासात घेऊन स्थानिकांच्या जी मतं आहेत ती जाणून घेऊनच तो प्रकल्प केला जाईल. विकास यांना जर या महाविकास जी महाभकास आघाडी आहे, आवाज येते का माझा? ही जी महाभकास एक मिनिट ऐका,
या महाभकास आघाडीने यांच्या डोळ्यावरची जर काय गुलामीची जर काय पट्टी काढली आणि जर काय पाहिलं तर त्यांना विकास दिसणार आहे. यांना विरोधाला विरोध हा एकच धर्म यांच्याकडे आहे. कुठलीही विकासाची गोष्ट आली की तिकडे आपला विरोध थांबवायचा, त्या प्रकल्पाला पळवायचं, त्याच्या तोडपाण्या करायच्या. याच्या व्यतिरिक्त यांच्याकडे दुसरा कुठलाही उद्योगधंदा उरलेला नाही. आणि डोळ्याची जर काय गुलामीची पट्टी काढून बघितली तर विकास दिसेल. आज जर का जनधन योजना पाहिली, आपण घरकुल योजना जर काय पाहिली, जर का तुम्ही महिलांच्या थेट खात्यामध्ये जर का आज वयोवृद्ध महिला आहेत त्यांच्या थेट खात्यामध्ये आज पैसा येतो. यांचा एकही खासदार आजपर्यंत 8-8 वर्ष इकडे सत्ता भोगलेली आहे, त्यांनी 1 रुपयाचं काम केलेलं नाही आहे. हे जे काही इथं आज जमलेले आहेत यांच्याकडे एक साधा खमक्या उमेदवार नाही आहे. यांच्याकडे यांच्या स्वतःमध्ये यांचा ताळमेळ नाही आहे. आणि हे विकासाचे काय गोष्टी करणार आहेत? यांच्याकडे जेव्हा सत्ता होती 8 वर्षामध्ये तेव्हा यांनी 0 रुपयाचं काम केलेलं आहे. यांच्याकडे साधा उमेदवार नाही आहे. आणि हे काय आम्हाला शिकवणार? काय किती योजना आणल्या खासदार शिवसेनेचं? हे बघा, मला वाटतं मुद्दा ही विकासाच्या मार्गावर सुरू आहे. आणि आपण निवडलेला खासदार आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण ज्याला मतदान करायचं आहे ते कुठल्या मुद्द्यावर, ह्याच्याकरता इथे बालिशपणाचं वर्तन कोणीही करू नये. जेव्हा आपण पालघरच्या सर्वांगीण विकासाची गोष्ट करतो तेव्हा आपण मुद्द्यानिशी त्या विषयाला बोललं पाहिजे. मला वाटतं जे लोक आमचे सहकारी लोक योजनांविषयी म्हणतात त्यांना योजना माहितीच नव्हती का त्या आयुष्यामध्ये. हे योजना आणण्याचं काम मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गावित साहेबांनी केलेलं आहे. हे तुम्हाला मान्य करावं लागेल. आणि लोकांना पहिलं असं होतं की सरकारी काम आणि 6 महिने थांब. विकासाच्या मार्गावर आहे वाटतं तुम्हाला? पालघर जिल्हा विकासाच्या मार्गावर आहे, शिवसेना महायुतीचं म्हणणं आहे. असं सत्ताधारी पक्षांना वाटतं साहेब. तुम्ही सर्वसामान्य जनतेला विचारा ना. आज तुम्हाला म्हणतो की मला वाटतं या वर्षामध्ये, नवीन वर्षामध्ये बोईसर MIDC जे सर्वात मोठं औद्योगिक क्षेत्र आहे, 2018 मध्ये ते देशातला सर्वात मोठं प्रदूषित शहर घोषित केलेलं आहे. आज तिथला शेतकरी, आज तिथला जो मजूर आहे, त्या कारखान्यांमध्ये काम करणारा मजूर, जो कामगार त्या लोकांनी आणला, तो गळ्याने म्हणजे केसाने गळा कापण्यासारखा प्रकार आहे. हे आम्हाला नवीन योजनांचे सांगतात. आता तुम्हाला एक सांगतो, इथला शेतकऱ्यांना जाऊन विचारा की तो बाबा या सत्ताधारी पक्षांच्या कार्यकाळामध्ये सुखी आहे का? इथला मजूर बघा, इथला कष्टकरी, कुठल्याही जनतेला तुम्ही हा प्रश्न विचारा. यांनी ज्या योजना आणल्या त्या फक्त यांच्यापर्यंतच पोहोचलेल्या आहेत, ज्या बहुजन समाजापर्यंत पोहोचलेल्याच नाहीत. आणि ते जर सांगतात की इतक्या हजारो कोटीचे बजेट या ठिकाणी आणलेलं आहे, तर त्यांनी 10 योजनांचं नावं सांगावं ना. आम्ही पण आपुलकीने विचार. शेतकऱ्यांचे प्रश्न खरंच सुटलेत का? खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर पालघरमध्ये फक्त जातीपातीचं राजकारण करून आपापल्या पक्षाची पोली भाजण्याचा प्रयत्न करतात. मात्र विकास इथे खुंटलेला आहे, संपूर्णपणे विकास खुंटलेला आहे इथे. आणि आज जर तुम्ही बघितलं तर शेतकरी आज महामंडलमध्ये भात देऊन सुद्धा आज 2 महिने झाले तिथे त्यांना पैसे मिळत नाही आहे. जर आज तुम्ही विचार केला तर बोईसर ते चिल्हारभाटाचा रोडची जर अवस्था बघितलं तिथे खूप दयनीय अवस्था आहे. आज नागझरी ते मासवणचा रस्ता बघितला तर ते दगड आणि धूळ ह्याच्या व्यतिरिक्त काही दिसत नाही आहे. इथे अशा प्रकारे लोकप्रतिनिधींसमोर सातत्याने आमच्या संघटनेकडून सातत्याने इथे आम्ही आंदोलनं करून निवेदन देऊन सुद्धा इथला प्रशासन वर्ग किंवा सरकारची व्यवस्था पुरेशी काम करत. हा जन आक्रोश आहे इथला. आणि हा जन आक्रोश एक मताच्या रूपात ह्या इथल्या उमेदवारांना निश्चितपणे दाखवणार आहे. रोजगाराचा प्रश्न तरी सुटलाय, साहजिकच आहे. आज जर तुम्ही विचार केला तर मला वाटतं 12 तारखेला मंगळवारी कलेक्टरच्या माध्यमातून इथे अनेक कंपन्यांचं करार झालं. मात्र त्या कंपन्या अशा आहेत का तिथे शेतीपूरक, माझ्या माहितीप्रमाणे तिथे शेतीच्या आधारित कोणत्याही कंपनीबरोबर करार झालेला नाही आहे. अशा संदर्भात शेतकऱ्याला इथे काय आहे? पालघर जिल्ह्यात शेतकरी आज जर तुम्ही बघितलं तर मुंबई इथून 2 तासावर आहे, सुरत मार्केट इथून 2.5 ते 3 तासावर आहे. मात्र काय शेतकरी का इथून सक्षम होऊ शकत नाही? दुग्ध व्यावसायिक का इथे सक्षम होऊ शकत नाही? पोल्ट्रीधारक का इथला सक्षम होऊ शकत नाही? आज अनेक सारे प्रश्न आहेत. मात्र इथल्या संपूर्ण सर्वच, मी विरोधी पक्षाने त्यांना पण सांगतोय, इथल्या सत्ताधारी पक्षांना पण सांगतोय, मात्र इथल्या शेतकऱ्याची अवस्था अतिशय दयनीय आहे. ह्या संदर्भात उमेदवार तुमचा कोणताही असू द्या, उमेदवार कोणताही निवडून येऊ द्या, पण तुम्ही आज इथे असं आश्वासन द्या इथला शेतकरी वर्ग आम्ही सक्षम करू आणि तरच आम्ही इथला शेतकरी वर्ग त्या पक्षाला किंवा त्या उमेदवाराला निवडून देण्याचा प्रयत्न करेल. नक्की शेतकरी वर्ग असेल आणि दुसरीकडे पालघरला समुद्रकिनारा देखील लाभला, त्यामुळे मच्छीमारांचे देखील प्रश्न असतील, अजूनही सुटलेले का नाही आहेत? का सातत्यानं आरोप होतात की सत्ताधाऱ्यांचा देखील तेच प्रश्न येतात? आज सत्ताधारी पक्षातर्फे
जेव्हा काम करत असताना, विकासाचं काम करत असताना, आज शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये किसान योजनेअंतर्गत 6,000 रुपये लाभार्थी म्हणून त्यांच्या डायरेक्ट खात्यामध्ये मिळते. माझा असा प्रश्न आहे, जे आता हे रट्टा मारून आलेले आहेत की शेतकऱ्यांचे प्रश्न, भूमीचे प्रश्न, परत स्थानिक प्रश्न सामान्य नागरिकांना विचारा. सामान्य नागरिकांना विचारण्यासाठी सामान्य नागरिक खुश आहे आणि हे जे महाराष्ट्रात जे काही प्रश्न उत्तर चालू आहेत तेच येऊन इकडे रट्टा मारतात आणि सांगतात शेतकरी दुःखी आहे. आपण पालघर बद्दल बोलूयात. पालघरचं काय चालू? काय बोलायचं झालं तर जेव्हापासून आता हे 2-2.5 वर्षामध्ये जेव्हा सत्ता आली आणि आमच्या महाराष्ट्राचे महाविकास आघाडीची सत्ता जाऊन जेव्हा महायुतीची सत्ता आली, त्यानंतरनं पालकमंत्री साहेब आमचे आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी जो भरघोस निधी देऊन आज जे काही डेव्हलप केलेलं आहे ते मागील कुठल्याही कार्यकाळामध्ये तेवढं डेव्हलप झालेलं नाही आहे आणि भरघोस निधी दिलेला आहे. नगर परिषद बनवण्याकरिता 20 कोटीचा निधी आता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे. हा जिल्हा विभाजन करण्याचं सुद्धा मानस आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांचा होता आणि ते पूर्ण केला. आज जर का तुम्ही जाऊन कलेक्टर ऑफिस पाहिलं, सिडकोच्या माध्यमातून इतके कामं केलेली आहेत आणि हे सर्व काही आमच्या कार्यकाळामध्ये झालेलं आहे, सत्ताधाऱ्यांकडून झालेलं आहे. या महाविकास आघाडीला मला एक प्रश्न आहे, त्यांनी केलेलं त्यांच्या कार्यकाळामध्ये एक असं कुठलं विकासाचं काम केलेलं त्यांनी सांगावं, मग दुसऱ्यांना बोर्ड दाखवावं, असं माझं ठाम मत आहे. अगदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं म्हणणं काय? एक म्हणणं आहे, हे आलेले भाजपचे ओरिजिनल भाजपचे कार्यकर्ता कोण ते त्यांनी सांगावं. ओरिजिनल कार्यकर्ता कोण आणि इथल्या खासदाराने जनसामान्यांची कोणती कामं केल्यात, कोणतं काम केलंय तेवढं फक्त खासदारांनी सांगावं. कोणाची जिल्हा परिषदची योजना असू दे, पंचायत समितीची योजना असू दे, फक्त नारळ फोडण्याचं काम फक्त इथला खासदार करतो. या खासदाराला इथल्या स्थानिकांचे अजून प्रश्नच समजलेले मिळत नाही. कारण इथला खासदार, कारण या मातीतला जर खासदार असला असता तर त्याला इथली जाण असली असती. हा खासदार नंदुरबारहून आलेला आहे म्हणून त्याला इथल्यांची जाण नाही मिळत आणि म्हणूनच त्याला पाठवण्याचं काम. शिवसेनेची प्रतिक्रिया. स्वतःचं ठेवायचं झाकून, स्वतःचं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून. आता सन्माननीय गावी साहेबांना आणण्याचं काम आदरणीय उद्धव साहेबांनीच केलं होतं आणि आता ज्या वेळेला जी व्यक्ती 2 टर्म आमदार राहिली, राज्यमंत्री राहिली, खासदार राहिली, स्वतःच्या आपल्या पक्षामध्ये पण राहिली, अशा वेळेला तो आता मुद्दा गौण झालेला आहे. आज ही व्यक्ती इकडे एवढं 4 ते 5 टर्म जेव्हा लोक नेतृत्व करते त्यावेळेला अशा चर्चेला काहीच अर्थ नाही. जो कोणी खासदार आमच्या हिताची गोष्ट करेल त्याच्या मागे आम्ही उभे राहू. आम्ही हेच नाही सांगणार आम्ही भाजपाच्या मागे की शिवसेनेच्या मागे की काँग्रेसच्या मागे. जो इथल्या भूमिपुत्राची गोष्ट करेल त्याच्या मागेच इथला या वेळेला राहणार, एवढं नक्की. अपेक्षा काय आहेत, पण काय अपेक्षित काय ह्या पुढच्या 5 वर्षात? 5 वर्षात महागाई कमी व्हायला पाहिजे. महागाई आज परवाचा रिपोर्ट आहे पेपरमध्ये, जो आज 65% वाढ झालेली आहे महागाई. म्हणजे जिथे तुम्हाला 1000 रुपये लागायचे तिथे आता 1650 रुपये लागतात. सर्वसामान्यांच्या वेदना आहेत. महागाई कमी करा तुम्ही. बीजेपी ऐका, आमचं बीजेपीचं सरकार असताना हेच लोक रस्त्यावर उतरलेले आणि बस बहुत हो गई महंगाई की मार. अब की बार मोदी सरकार. मग सिलेंडरचे भाव का 1100 झाले? आम्हाला ते पाहिजे ना. पेट्रोल डिझेल का वाढले? आम्हाला याचं उत्तर द्या ना. गॅसची सबसिडी आम्हाला मिळत होती, आता का मिळत नाही याचं उत्तर द्या ना. तुम्ही याची उत्तरं देत नाही. तुम्ही मोठे आम्ही अमका आणलं धमका आणलं. नक्की बोला. 2014ला आपला पालघर जिल्हा निर्माण झाला. ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांसाठी एकच जवाहर नवोदय विद्यालय आहे, जे आदिवासी बहुल समाजातील मुलं हुशार व्हावीत आणि 8 तालुक्यातील मुलं आपल्या पालघर जिल्ह्याच्या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये शिकावीत. पण आता ठाणे जिल्ह्यातली पण मुलं याच याच्यामध्ये येत आहेत आणि 180 असा विद्यार्थ्यांचा कोटा आहे, तो वाढवावा किंवा ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र जवाहर नवोदय विद्यालय निर्माण करावं आणि आदिवासी बहुल जिल्हा जो आहे आपला आणि पालघर जिल्ह्यातल्याच विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यावं. यासाठी राजकीय पक्ष काय भूमिका घेऊन जवाहर नवोदय विद्यालय स्वतंत्र पालघर जिल्ह्यासाठी आरक्षित ठेवावं आणि ठाणे जिल्ह्यासाठी नवीन निर्माण करावं, अशी एक आमची सामान्य जनतेची मागणी आहे. जिल्ह्याचा विकास कशा पद्धतीत होतोय आणि आगामी काळात काय महिलांसाठी उपाययोजना असतील, काय अजेंडा असेल? एकनाथ शिंदे साहेबांनी खूप महिलांसाठीला विकासासाठी खूप योजना तयार केल्या आहे आणि आम्ही सगळं वयश्री योजना पण आम्ही आता केल्या आहे. सत्ताधारी असतील नाहीतर विरोधक असतील, आरोप प्रत्यारोप हे सुरूच असतात. राजकीय मैदान म्हटलं की आरोप प्रत्यारोप होतच राहणार. मात्र पालघरमध्ये
विकासाचा मुद्दा काय ठरतो, येणाऱ्या काळात उमेदवार कोण ठरतो, महायुतीचा असेल किंवा महाविकास आघाडीचा असेल, त्यावरूनच राज्याचं, या जिल्ह्याचं राजकारण रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पालघरचा विकास नेमकं कोण करतं हे लोकसभा निवडणुकीच्या निकालातच स्पष्ट होणार आहे आणि येणारा काळ ठरवेल तो. त्यामुळे जनता सुज्ञ आहे. जनता कोणाच्या पारड्यात मतदान करते हे पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन श्रीनिवाससह मी तन्मय टिल्लू, पालघर. पाहत राहा कौल 24.